केळीच्या झाडाची उत्पत्ती, पौराणिक कथा, विज्ञान आणि श्रद्धा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण अशा एका झाडाची कथा ऐकणार आहोत जे फक्त झाड नसून श्रद्धा, संस्कृती आणि विज्ञानाचे एक पवित्र प्रतीक आहे। केळीचे झाड हे झाड केवळ फळ देत नाही तर संपूर्ण आयुष्याला समृद्धतेचा आशीर्वाद देते। पण हे झाड उगम पावलं ते एका शापामुळे। पौराणिक कथा, केळवतीचे रूपांतर। प्राचीन काळात एक स्त्री होती, अत्यंत सौंदर्यवती, शीलवती आणि भक्तिमती। तिचं नाव होतं केळवती। ती रोज देवाची पूजा करायची, ऋषीमुनींना अन्नदान करायची आणि गरिबांना मदत करायची। तिचं आयुष्य अतिशय साधं पण आध्यात्मिक होतं। एकदा तिच्या गावात एक महातपस्वी ऋषी आले। त्या दिवशी तिच्या घरी काही अडचणीमुळे योग्य प्रकारे सेवा होऊ शकली नाही। त्यामुळे ऋषी रागावले आणि त्यांनी तिला शाप दिला, पेक्षा जास्त तू इतकी भक्तिमती असून देखील सेवेत चुकलीस, म्हणून तुला झाड म्हणून जन्म घ्यावा लागेल। ते ऐकून केळवती फार दुःखी झाली, पण तिच्या निष्ठा पाहून ऋषींचं मन परिवर्तन झालं। त्यांनी तिला एक वर दिला, पेक्षा जास्त तू केळीच्या झाडाच्या रूपात जन्म घेणार। तुझ्या पानांचा वापर पूजा अर्चेत होईल, तुझ्या फळांमुळे लोकांचं आरोग्य बळकट होईल आणि गुरुवारी तुझी पूजा केल्याने लोकांना लक्ष्मी प्राप्त होईल। तेव्हापासून केळीचं झाड हे पूजनीय, शुभ आणि समृद्धीचं प्रतीक बनलं। आजही आपल्या घरोघरी, मंदिरांमध्ये, विशेषतः गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते। केळीच्या झाडावर हळद कुंकू लावून, पाणी घालून, फुलं वाहून, नारळ अर्पण केला जातो। या दिवशी स्त्रिया व्रत करतात आणि देवगुरु बृहस्पतीची कृपा मिळावी यासाठी प्रार्थना करतात। काही ठिकाणी तर केळीच्या झाडाला लग्न लावले जाते, विशेषतः नवविवाहित जोडप्यांसाठी शुभ मानले जाते। दक्षिण भारतात केळीच्या झाडाच्या बुंध्यावर तुळशीची बाग लावली जाते। पानं देखील महत्त्वाची। पारंपरिक जेवणामध्ये केळीच्या पानावर अन्न वाढणे ही एक शुद्धतेची आणि समृद्धीची खूण आहे। फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही केळीचं झाड अतिशय उपयुक्त आहे। 1. केळीच्या फळामध्ये पोटॅशियम, फायबर्स आणि एनर्जी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ती हृदयासाठी लाभदायक आणि शरीराला ताकद देणारी असते। 2. पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे जेवणावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। 3. केळीच्या देठाचा रस मूत्रविकारांवर रामबाण उपाय आहे। 4. झाड हवेतून प्रदूषण कमी करून ऑक्सिजन सोडतं, त्यामुळे ते घराजवळ लावल्यास शांतता आणि स्वास्थ्य दोन्ही मिळते। या कथेमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? कधी कधी आयुष्यातील अपमान किंवा अडचण देखील भविष्यातील वरदान ठरू शकतो। श्रद्धा आणि भक्ती माणसाला कोणत्याही रूपात पूजनीय बनवते आणि कोणतीही गोष्ट कमी लेखू नये। केळीसारख्या झाडातही शक्ती, पवित्रता आणि देवत्व असू शकतं। जर तुम्हाला ही पौराणिक कथा आवडली असेल, केळीच्या झाडामागचं हे गुण तुम्हाला रोचक वाटलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।